हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काय काय हे काय चाललं आहे? तिला तर अगदी आरामात आत घेऊन गेले आणि माझ्या वेळी तर मला आतसुद्धा येऊ दिलं नाही. आणि याला खूपच वाईट. कार्तिकबद्दल राजवीरला प्रचंड जळत होतं. राजवीरचा रागाने चेहरा लाल झालेला. त्याला काहीच कळत नव्हतं तो काय करावं. रागाच्या भरात त्याने भिंतीवर जोरात हात आपटला आणि तिथून निघून गेला. काय यार, अशाने तर माझी लव्ह स्टोरी कधीच पुढे जाणार नाही. काहीतरी करावं लागणारच, पण काय? एवढं लांब जाऊन भेटणं शक्यच नाही. कुठेतरी नंबर मिळाला तर किमान बोलणं तर सुरू होईल. सगाईच्या दिवशीच कार्तिकचा नंबर घ्यायला हवा होता मी. ऐश्वर्या फोन हातात घेऊन आपल्या खोलीत इकडे तिकडे फिरत होती. आता नंबर मिळणार कुठून? अर्जुन भाऊ, कदाचित त्यांच्याकडे नंबर असेल. अचानक अर्जुनचं नाव आठवलं आणि ती आनंदाने उडाली. क्षणाचाही वेळ न घालवता ऐश्वर्या थेट अर्जुनच्या घरी धावत गेली. ते घर तिच्या घराच्या अगदी शेजारीच होतं. हॅलो ताईजी. घरात शिरताना तिला सगळ्यात आधी विनिता ताई दिसल्या, म्हणून तिने त्यांना हसत नमस्कार केला. हॅलो बाळा. विनिता ताईंनीही खूप प्रेमाने उत्तर दिलं. तुम्ही म्हणाल की ही ऐश्वर्या कोण? पण ही ऐश्वर्या जी आहे ती अर्जुनची बहीण आहे. अर्जुन भाऊ कुठे आहेत? ऐश्वर्याने सरळ मुद्द्यावर येत विचारलं. काय झालं? तुला या सकाळी सकाळी अर्जुनची काय आठवण आली? विनिताताईंनी हसत विचारलं. हो, ते काय थोडं काम होतं. ऐश्वर्याने पटकन बहाणा केला. आज सुट्टी आहे. वर त्यांच्या खोलीतच असतील. विनिताताईंनी वरच्या मजल्याकडे बोट दाखवत सांगितलं. ओके, थँक्स माझ्या प्यारी ताईजी. असं म्हणत ऐश्वर्या सरळ अर्जुनच्या खोलीकडे धावत गेली. हॅलो अर्जुन भैया. तिने खोलीत शिरताच खूप प्रेमाने आवाज दिला. अर्जुन अर्धा बेडवर पडलेला, पाय खाली आणि फोनमध्ये काहीतरी पाहत होता. तू इथे काय करतेस? त्याने बेडवर बसत विचारलं. काय म्हणजे? तुम्हाला भेटायला आले? ऐश्वर्याने पुन्हा अगदी गोड आवाजात उत्तर दिलं. आणि त्यानंतर मला मला भेटायला आली आहेस? अर्जुनने मोठे डोळे करत विचारलं. हो तर, मी भेटायला येऊ नये असं लिहिलंय का कुठे? आणि त्यानंतर ती पुन्हा तितक्याच प्रेमाने म्हणाली. आज एवढं गोड कसं बोलतेस? ठीक आहेस ना? अर्जुनने तिची मज्जा घेत विचारलं. काय भैया, तुम्हीही ना? मी तर नेहमीच प्रेमाने बोलते. तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, तेही खूप प्यारे. ती बेडवर बसत म्हणाली. बस बस, जास्त गोड बोललं तर मला साखर होईल. मला सगळं माहिती आहे. आता नीट सांग, काय हवंय? अर्जुनने हसत विचारलं. काही नाही भैया, मी तर फक्त विचारायला आले की आता तुमची सगाई झाली आहे तर भाभीशी तुमचं बोलणं होत असेल ना? कधीतरी माझीही त्यांच्याशी बोलणं लावून द्या. मीही त्यांची चुलत बहीण आहे ना, मला पण बोलायचे त्यांच्याशी. ऐश्वर्याने मनातला मुद्दा सांगितला. बोलणं बोलणं तर दूरची गोष्ट झाली. सगाईनंतर मी त्यांचा आवाजही ऐकलेला नाही. अर्जुन खिन्नपणे म्हणाला. काय? आणि त्याच नंतर इकडे ऐश्वर्या धक्क्यात म्हणाली. त्यांच्याकडे फोनच नाही आणि टेलिफोनवर कुणीतरी दुसरंच उत्तर देतं. अर्जुनने आपला त्रास सांगितला. अरे बापरे, तुमची तर अगदी हालतच खराब झाली आहे. ऐश्वर्या त्याच्याकडे बघत म्हणाली. काय करणार? अर्जुन निराशपणे म्हणाला. या सगाईनंतर माझ्यासाठी काहीच होणार नाही. माझ्यासाठी तर कुणी काही करणारही नाही. चुकूनच या घरात आलीस ऐश्वर्या, असं ती मनातच म्हणत होती. ठीक आहे, मग मी निघते. आता काय करू शकते? मीशा भाभींशी तर बोलणं होऊ शकत नाही. काही हरकत नाही. मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, असं म्हणून ऐश्वर्या अर्जुनला सांगते आणि तिथून निघून जाते. मला वाटलं होतं अर्जुन भैयांकडून काहीतरी करून नंबर घेता येईल, पण त्यांना पाहून तरी काही चान्स दिसत नाही. असे पुटपुटतच ती घरी निघते.
ऐश्वर्या गेल्यानंतर अर्जुनच्या मनात विचार येतो. एकदा पुन्हा प्रयत्न करून बघा. काय माहिती आजही आंटी घरी नसतील आणि मिशाजी फोन उचलतील. हे ठरवताच तो पटकन नंबर डायल करतो आणि मिशाच्या घरच्या टेलिफोनवर कॉल लावतो. 2 रिंग नंतर तिकडून एक जड गंभीर आवाजात कुणीतरी म्हणतं, हॅलो. आवाज ऐकताच अर्जुनचे धडधड वाढते. हात थरथरायला लागतात. फोन हातातून सुटायच्या बेतात येतो. तो घाबरून झटपट कॉल कट करतो. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? सुनीलजी तिकडून विचारतात. आणि त्यानंतर मिशा टेबलवर चहा ठेवत असताना तिने बाऊजींना फोनवर बोलताना पाहिलं आणि ती विचारते, काय झालं बाऊजी? आणि त्यानंतर कोण होतं माहीत नाही. उत्तरच दिलं नाही. सुनीलजी फोन ठेवत म्हणतात. हे ऐकताच मिशाची धडधड वाटते. नक्की अर्जुनजींचाच फोन असणार. बाऊजींचा आवाज ऐकूनच कदाचित कॉल कट केला असेल, ती मनातच विचार करते. आणि त्याच नंतर ती एवढी घाबरते की धावतच आपल्या खोलीत जाते. इकडे अर्जुनही घाबरलेलाच होता. हे भगवान, मी तर अक्षरशः मरता मरता वाचलोय. अंकलनी फोन का उचलला? आज तर मी बसनेही गेलो होतो. कसं बसं निभावलं. आजही मिशाजींशी बोलणं राहीलच. अर्जुन चिंतेत पडलेला असतो. ओ कार्तिक, वेलकम वेलकम. कार्तिक आत येताना तनू म्हणते. थँक्स तनू. कार्तिक उत्तर देतो. तू चहा पिणार? तनू विचारते. चहा नको, कॉफी मिळाली तर? कार्तिक म्हणतो. ओके, मी बनवते. तनू म्हणते. आपण राहू दे दीदी, मी करून आणते कार्तिकसाठी कॉफी, तुम्ही बसा. जान्हवी पटकन म्हणते. आणि त्यानंतर ती बोलते की ठीक आहे. तनू हसत बसून जाते. थोड्याच वेळात जान्हवी कॉफी घेऊन येते. एकच कप पाहून कार्तिक विचारतो, तुम्ही दोघी नाही पिणार? नाही, आम्ही आत्ताच चहा घेतला, जान्हवी सांगते. म्हणजे मी उशिरा आलो? कार्तिक हसत विचारतो. हो, थोडा उशीर झाला, जान्हवी म्हणते. मला वाटलं तू झोपली असशील म्हणून मी लेट आलो, कार्तिक कपातून सीप घेत म्हणतो. काहीही, जान्हवी राग दाखवून मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते. काहीही काय, झोपली होतीस तू? मी जाऊन उठवलं तिला, नाहीतर ही अजूनही झोपली असती. तनू मध्येच बोलते. दीदी, तुम्ही सुरूच होऊ नका. जान्हवी लहान मुलांसारखी नाक मुरडते. ठीक आहे, ठीक, मी चूप. तनू ओठांवर बोट ठेवत म्हणते. थोड्या वेळानंतर तनू उठून म्हणते. अच्छा, मी निघते, रेडी होऊन कामावर जायचे. इतक्या लवकर? जान्हवी थोडं आश्चर्याने विचारते. आणि त्यानंतर हो, आज संडे आहे, मला आधी माझ्या फ्रेंड्सना भेटायचे म्हणून लवकर निघते, तनू म्हणते. ओ ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. मी निघाले असं म्हणत तनू आपल्या रूममध्ये जाते. कार्तिक तर फक्त याच क्षणाची वाट पाहत असतो की तनू जाईल आणि त्याला जान्हवीसोबत एकट्या वेळ मिळेल. दरम्यान राजवीर घरी येतो. तो रागाने टेबलवरील ग्लास आणि पाण्याचा जग खाली फेकून देतो. त्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत असतो. जान्हवी आणि कार्तिकची जवळीक त्याला अजिबात पसंत नव्हती. थोड्याच वेळात तो स्वतःला सावरतो आणि कोणाला तरी फोन लावतो. मला सनशाईन कॉलनीच्या फ्लॅट नंबर 206 वरून कोण येतंय ते सांगा. आणखी कोण कोण जात आहे? मला सगळे डिटेल्स हवेत. जमलं तर त्यांचे फोटो क्लिक करून मला पाठव. आर यू अंडरस्टँड? जी सर, यू डोंट वरी, आय कॅन डू. समोरून जड आवाजात कोणीतरी उत्तर दिलं. गुड. एवढं बोलून राजवीरने फोन कट केला. फोन ठेवून तो लॅपटॉपवर काम करायला बसला. पण काही वेळापूर्वी त्याने रागात येऊन हात भिंतीवर जोरात आपटला होता. त्यामुळे हाताला दुखत होतं. त्याने डॉक्टरला कॉल करून औषधं लावून घेतली आणि पट्टीही बांधून घेतली. आता त्याला बराच आराम मिळाला होता.
त्याने मनातून जान्हवीचे विचार बाजूला सारून उद्याच्या मीटिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. जान्हवीच्या घरात कोण येत आहे आणि कोण जात आहे याची सर्व माहिती राजवीरच्या फोनवर पोहोचत होती. मला खूप भूक लागली आहे. काय काय खाशील सांग ना, तेच बनवते, जान्हवी पोटावर हात ठेवत म्हणाली. आज मी तुझ्यासाठी काहीतरी बनवतो, कार्तिकने हलकेच म्हटलं. तू आणि स्वयंपाक मजाक करून चाललाय का? कार्तिकच्या बोलण्यावर जान्हवीला विश्वासच बसला नाही, म्हणून तिने परत विचारलं. अरे, 2 वर्षांपासून शहरात एकटाच राहतोय मी. थोडंफार स्वयंपाक करायला शिकलो आहेच. कार्तिक शांतपणे म्हणाला. म्हणजे तुला जेवण बनवता येतं? जान्हवीने भुवया उंचावत विचारलं. हो, असं म्हणता येईल. खूप चांगलं नाही, पण चालेल असं नक्की बनवतो, तो हसत म्हणाला. ठीक आहे मग, तो बघ किचन, तू बनव, तोपर्यंत मी आंघोळ करून येते, तिने किचनकडे बोट दाखवत सांगितलं. अरे, तू पण मदत कर ना, कार्तिकने विनवणी केली. आय ट्रस्ट यू, तू करून देशील, म्हणत जान्हवी अंघोळीला निघून गेली. अरे यार, मला वाटलं आपण दोघं मिळून बनवू. यापेक्षा तिलाच बनवू द्यायला हवं होतं. एवढ्या दिवसांनी एकटा वेळ मिळाला होता, तोही गमावला मी. ती गेल्यावर कार्तिक स्वतःशीच पुटपुटला. कार्तिक किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू लागला. काही वेळात जान्हवी अंघोळ करून बाहेर आली. वा, छान सुगंध येतोय, काय बनवलंस? टॉवेलने केस टिपत टिपत ती किचनकडे आली. पास्ता, आणि फक्त सुगंधच नाही, चवही भन्नाट आहे, कार्तिक स्वतःशी स्तुती करत म्हणाला. वाव, पास्ता, जान्हवी उत्साहाने म्हणाली. आणि त्यानंतर ती कार्तिकच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. कार्तिकने तिच्याकडे पाहताच त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. ताजी अंघोळ करून ओले केस, गोड सुगंध, जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. कार्तिकच्या श्वासात स्पष्टपणे तिचा सुगंध उतरला होता. हृदयाची धडधड इतकी वाढली की त्याला स्वतःलाच ऐकू येत होतं. जान्हवीनं पाहिलं तर कार्तिक तिच्याकडेच पाहत होता. काय झालं, तिने भुवया उचलत विचारलं. आणि त्यानंतर काही नाही, तू बस, मी घेऊन येतो, तो भानावर येत म्हणाला. जान्हवी जाऊन डायनिंग टेबलवर बसली. तिच्या जाताच कार्तिकने एक लांब श्वास घेतला आणि छातीवर हात ठेवत स्वतःशीच बोलला. जान्हवीला पाहिलं की आजही माझी धडधड वाढते. देव जाणे, ती नेहमी एवढी सुंदर कशी दिसते. लहानपणापासून वेड लावले तिने मला. तो पास्ता प्लेटमध्ये वाढत होता आणि म्हणत होता. जान्हवीसाठीच शहरात आलो आहे, तिला इथे सेटल व्हायचं होतं. तिच्यासाठीच तर मी माझ्या कुटुंबापासून दूर इतकी मेहनत करत आहे. एकदा परीक्षेत पास झालो की मग अजिबात उशीर करणार नाही. लवकरात लवकर जान्हवीशी लग्न करणार आहे. कार्तिक पास्ता घेऊन येतो आणि जान्हवी समोर ठेवतो. जान्हवी चव बघून म्हणते, हो, खरंच खूपच छान आहे, अगदी तसंच जसं मी आणि मीशा कॉलेजमध्ये खात असू. थँक्यू सो मच. पास्ता एन्जॉय कर, कार्तिक म्हणतो. तू तर कॉलेजचे दिवस आठवलेस? किती बेस्ट दिवस होते ते. काहीच टेन्शन नव्हतं. काश मीशा इथे असती तर अजून मज्जा आली असती. मीशाची आठवण येताच जान्हवी बोलते. हो, अगदी बरोबर, कार्तिक मनाविरुद्ध म्हणतो. शुक्र आहे मीशा इथे नाही, नाहीतर दोघी मैत्रिणी सुरू झाल्या असत्या आणि मला कुणी विचारलंही नसतं, कार्तिक मनातच स्वतःशी म्हणतो. मीशा म्हणत होती की ती येणार आहे आठवडाभरासाठी, पण नेमकं कधी येणार आहे ते तिने सांगितलंच नाही. तुला काही माहीत आहे का? जान्हवी विचारते. मला तर हेही माहिती नव्हतं की ती येते. हेही मला तुझ्याकडूनच समजतंय. मग मला काय माहिती असणार? कार्तिक उत्तर देतो. चल मग मीशाशी बोलू, फोन लाव, जान्हवी म्हणते. नाही, कार्तिक स्पष्टपणे नकार देतो.
का नाही? काय झालं? लाव ना फोन. तिच्याकडून विचारूया की ती कधी येते, जान्हवी आग्रहाने म्हणते. काही फायदा नाही. तिच्याशी बोलता येणार नाही, कार्तिक घड्याळात वेळ पाहत म्हणतो. का? बोलता का येणार नाही? जान्हवी आश्चर्याने विचारते. ती फोन उचलणारच नाही, कार्तिक म्हणतो. आणि त्यानंतर का? का उचलणार नाही? तुझ्यावर रागावली आहे का? फोनवर तर दिसत नाही ना कोणाचा कॉल आहे. तू लाव. ती नाही उचलला तर कुणीतरी तर उचलेलच ना? जान्हवी पुन्हा आग्रह करते. नाही, असं काही नाही, कार्तिक विचारात पडून म्हणतो. तर मग प्रॉब्लेम काय बरं? तू थांब, मी माझा फोन घेऊन येते. मी करते कॉल मिशाला. नको, त्याची काही गरज नाही. कार्तिकने जान्हवीचा हात हलकेच धरत तिला परत बसवत सांगितलं. ठीक आहे, मग तूच का नाही डायल करत? जान्हवी थोडी चिडलेली आवाजात म्हणाली. अरे, 2-3 दिवसांपूर्वी आईशी बोललो होतो. ती आणि मिशा दोघी रोज शॉपिंगला जात आहेत. अजून महिनाभरात लग्न आहे, त्यामुळे त्या दोघी शॉपिंगमध्ये मोकळ्या नसतात. घरी कुणीच नसतं. मग फोन कोण उचलेल? ठीक आहे, मला माहिती नव्हतं म्हणून बोलले. फोन करू नकोस मग, जान्हवी निराशपणे म्हणाली. तू एवढी उदास का होतेस? संध्याकाळी कर ना फोन मिशाला. तोपर्यंत ती घरी परत आलेली असेल. कार्तिक तिचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाला. हो ठीक. जान्हवीनं हलकेच मान डोलावली. कार्तिकने सुटकेचा निश्वास टाकला. हुश्श, मान्य तर झाली. नाहीतर आता मिशाने फोन उचलला असता तर नेहमीप्रमाणे दोन्ही मैत्रिणी त्यांच्याच दुनियेत बिझी झाल्या असत्या, असे तो मनातच म्हणाला. दोघे काही वेळ गप्पा मारत बसले. थोड्या वेळानंतर जान्हवी म्हणाली, मूव्ही पाहूया? हो चालेल. कार्तिक तयार झाला. जरा तू जाऊन पॉपकॉर्न घेऊन ये, तोपर्यंत मी मूव्ही लावते, जान्हवीनं सांगितलं. ओके, असं म्हणून कार्तिक पॉपकॉर्न आणायला गेला. तेवढ्यात राजवीरच्या फोनवर मेसेज आणि एक फोटो आला. कार्तिकचा फोटो. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आत्ताच तो सोसायटीच्या बाहेर गेला आहे. राजवीर घराबाहेर निघतोय इतक्यात फोन वाजला. फोटो आणि मेसेज पाहताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. हा परत कुठे जातोय आणि हातात पॉपकॉर्न कसला? नक्की कसला प्लॅन आहे? राजवीर रागाने थरथरत फोटो पाहत म्हणाला. तो पुन्हा संतापून सोफ्यावर येऊन बसला. लॅपटॉप उघडला आणि परत कामात गुंतला. दरम्यान कार्तिक आणि जान्हवीने मूव्ही सुरू केली. मूव्ही तर जान्हवी बघत होती, पण कार्तिकचं लक्ष फक्त तिच्यावरच होतं. दोघेही सोफ्यावर एकदम जवळजवळ बसलेले. खोलीत अंधार, फक्त टीव्हीची हलकीशी प्रकाश रेषा. थोड्या वेळाने जान्हवी उठली आणि दोघांसाठी कोल्ड कॉफी घेऊन आली. दोघेही निवांतपणे कॉफी पीत मूव्ही पाहू लागले. राजवीर कित्येक वेळापासून स्वतःचं लक्ष कामाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन काही केल्या स्थिर होत नव्हतं. बस, आता पुरे झालं. आता अजून नाही, तो स्वतःशीच पुटपुटला आणि विचार न करता थेट जान्हवीच्या घरी जाण्यासाठी निघाला. जान्हवी समोर जाऊन नेमकं काय बोलायचं आहे हे त्यालाच माहिती नव्हतं. फक्त राग होता, जळजळ होती, जी त्याला समजत नव्हती. राजवीर गाडीत बसला आणि सरळ जान्हवीकडे निघाला. अच्छा, आता मी निघतो, खूप उशीर झालाय, कार्तिक म्हणाला. जान्हवी त्याला खालीपर्यंत सोडायला आली. तेवढ्यात राजवीरही तिथे पोहोचला. त्याने अंतरावरून जान्हवी आणि कार्तिकला एकत्र उभं पाहिलं. दिसतंय की साहेब आता निघाले. म्हणजे शेवटी मिस जान्हवी आता फ्री झाल्या. राजवीर स्वतःचा राग दाबत बोलला. तो स्वतःला कितीही समजावत होता, तरीही जान्हवीची दुसऱ्या कुणाशी जवळीक त्याला का एवढी टोचत होती हे तो मान्य करण्यासही तयार नव्हता, की तो तिच्याविषयी काहीतरी फील करू लागला आहे.
राजवीर अगदी जवळच उभा होता. कार्तिक निघताच तो जान्हवीशी बोलणार होता. आय विल मिस यू, जान्हवी कार्तिकला म्हणाली. हे ऐकताच राजवीरने संतापून आपल्या मुठी आवळल्या. वा, खूप भारी, मिस करणार म्हणे. काय नाटक करतायत, तो स्वतःशी कुरकुरला. मी पण, कार्तिकही हळू आवाजात म्हणाला. मी पण, याच्या तोंडावर तर एक ठोसा द्यावासा वाटतोय, राजवीर मनातच धुसफुसत होता. जान्हवी पुढे झाली आणि कार्तिकला मिठी मारली. अरे, आता मिठी मारण्याची काय गरज होती? एका दिवसात किती वेळा गळा भेट द्यायची असते? साधं बाय म्हटलं तरी झालं असतं ना? राजवीर दुरून सगळं पाहत जळत होता. बाय म्हणत कार्तिक निघून गेला. जान्हवी घरात जाण्यास वळली तेवढ्यात एक बाईक झपाट्याने येत तिच्या समोर थांबली. हा आता कुठून आला? राजवीरने विक्रमकडे पाहून कुरकुरत म्हटला. तू तू इथे काय करतोयस? जान्हवी आश्चर्याने विक्रमला म्हणाली. मी तुला खूप कॉल केले पण तू फोन उचललाच नाहीस, म्हणून थेट आलो, विक्रम म्हणाला. अरे, माझा फोन रूममध्येच राहिलाय म्हणून घेतला नाही, जान्हवीने स्पष्टीकरण दिलं. हॅलो, तू काही विसरलीस नाहीस का? विक्रमने विचारलं. आणि त्यानंतर काय काय विसरले मी? जान्हवी अधिकच गोंधळली. काल तूच सांगितलं होतंस आज जायचं आहे, आठवतंय ना? विक्रम तिला आठवण करून देत म्हणाला. ओ हो, माझ्या लक्षातच राहिलं नाही, जान्हवी विक्रमला म्हणाली. कुठे जाण्याबद्दल बोलत होते? हे दोघं कुठे जाणार आहेत? त्यांच्या बोलण्यावरून काहीसा गोंधळलेला राजवीर मनातच विचार करत म्हणाला. ओके, आधी घरी जाऊ, मी चेंजही करून घेते, जान्हवी विक्रमला म्हणाली. ओके, असं म्हणत विक्रमने बाईक बाजूला लावली आणि जान्हवीसोबत घराकडे निघाला. काय, यालाही घरी घेऊन गेली? मला तर खाली उभं ठेवून बाय करून टाकते. फारच बरोबर केलंस जान्हवी. राजवीरच्या मनात जळणारी चीड उसळली होती, पण त्याला काहीही बाहेर व्यक्त करायचं नव्हतं. थोड्या वेळाने जान्हवी आणि विक्रम दोघंही तिथून निघून गेले. तेवढ्यात एक माणूस राजवीर जवळ आला आणि म्हणाला. सर, आता काय करायचे? आत्ताच जी मुलगी गेली ना, तिचा पाठलाग कर. मला तिच्याबद्दल एकही लहान सहान गोष्ट चुकता कामा नये, राजवीरने कठोर आवाजात सांगितलं. जी सर, एवढं बोलून तो माणूस सोसायटीच्या आत गेला. मिस जान्हवीच्या आसपास खूप लोक आहेत, तुला त्याची काही गरज नाही. राजवीर, कोणासाठी विनाकारण वेळ वाया घालू नकोस. माझा एक एक मिनिट मौल्यवान आहे. स्वतःशीच पुटपुटत राजवीर चिडलेल्या चेहऱ्याने आपल्या गाडीत जाऊन बसला. जान्हवीचं काही एक मन नव्हतं जाण्याचं, पण विक्रमला तिने वचन दिलं होतं. आता पुन्हा नकार देणं तिला योग्य वाटलं नाही, म्हणून ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. दोघं सूर्यास्त पाहायला समुद्र किनारी गेले. तेथे पोहोचताच जान्हवीला लगेच राजवीरची आठवण आली. ती त्याच्यासोबतची एक काळी संध्याकाळ मनात पुन्हा जगू लागली. काय झालं? कुठे हरवलीस? जान्हवीला अनिमेष नजरेने पाहत विक्रमने विचारलं. कुठेही नाही, इथेच आहे मी, जान्हवी विचारातून बाहेर आली. तिला पुन्हा पुन्हा राजवीरचाच विचार येत होता. स्वीकारायची ती तयार नव्हती, पण तिला जाणवत होतं की आज ती इथे विक्रमसोबत नाही तर राजवीरसोबत असती तर बरं वाटलं असतं. आणि हाच भाव दोघेही, राजवीर आणि जान्हवी, मनात असूनही मान्य करायला तयार नव्हते. दोघं समुद्रकिनारी चालत गप्पा मारत काही वेळ घालवतात. तू खरंच खूप चांगलं आहेस आणि कालसाठी सॉरी, जान्हवी हळूच म्हणाली. काही हरकत नाही, आज आलीस ना,
माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. विक्रम प्रेमळ आवाजात म्हणाला. मला माहिती आहे, तूही इथे माझ्यासारखाच एकटाच राहतोयस. घरची आठवण येत असेल ना? जान्हवीने विचारलं. हो येते, पण काय करणार? विक्रम शांतपणे म्हणाला. बरोबर आहे, असं म्हणत जान्हवीने केस कानामागे सरकवले. समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तिचे केस पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत होते. ती वारंवार ते ठीक करत होती. तिच्यात एक निरागस गोडवा होता आणि विक्रमची नजर तिच्यापासून हटत नव्हती. दोघेही बराच वेळ बोलत राहिले आणि मग तिथल्या तिथेच बसून गेले. रविवार असल्यामुळे आज बीचवर खूप लोक आले होते. संपूर्ण बीच गर्दीने भरलेला होता. राजवीरच्या मोबाईलवर त्यांच्या भरपूर फोटोज येऊन पोहोचल्या. किती हसून बोलते याच्यासोबत, आणि काल माझ्यासोबत. सतत तोंड फुगून फिरत होती. जणू काही मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर, किंवा शिक्षाच मिळाली आहे तिला. आणि ही याच्या इतकी जवळ का उभी आहे? थोडं दूर दूर उभं राहता येत नाही का? फोटोज पाहताना राजवीरचा चिडचिडेपणा वाढतच होता. त्यालाही राग खूप येत होता. मला काय, ज्याच्यासोबत जायचे जावं. मला काय करायचे तिच्याशी? जिथे जायचे, ज्याच्यासोबत जायचे जाऊ दे. मला काहीच फरक पडत नाही. ती फक्त एक साधीशी एम्प्लॉई आहे माझी. कुठे जाते, कोणासोबत जाते, याचं मला काहीही पडलेलं नाही. माझ्याकडे अजून खूप काम आहे आणि मला तिला ह्याच लायक वागणूक मिळायला हवी. रागाने थरथरत तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. खूप वेळापासून तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन काही ऐकायला तयार नव्हतं. त्याला आतून कुठेतरी जाणीवच दुसऱ्याबरोबर असणं त्रास देत होतं. पण तरीही तो स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिला. हे त्याच्यासोबत पहिल्यांदाच होत होतं. त्याच्या मन आणि मेंदू मध्ये अशी झुंज. राजवीर खूप प्रॅक्टिकल माणूस होता. तो त्याचे सर्व निर्णय नेहमी डोक्याने घेत असे. पण आज त्यालाच कळत नव्हतं की काय बरोबर आहे आणि काय चूक. आजवर कोणत्याच मुलीसाठी त्याने असं काहीही जाणवलं नव्हतं. त्याच्या आयुष्यात असा कोणीच नव्हतं. त्याच्याबद्दल तो खरंच विचार करायचा. तो आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी एकलाच होता. दुसऱ्या बाजूला जान्हवीने आज कार्तिक सोबत खूप वेळ घालवला होता. आता हळूहळू अंधारही होऊ लागला होता. चलूया. जान्हवीने विक्रमला विचारलं. पार्कमध्ये येतेस का? इथे एक खूप फेमस पार्क आहे. विक्रमने विचारलं. तो आणखी थोडा वेळ तिच्यासोबत घालू इच्छित होता. आणि त्यानंतर नाही, आज नाही, कोणत्या दिवशी तरी येऊ. आज फार थकले मी. जान्हवीने हलकेच नकार दिला. ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. विक्रमने तिला आग्रह केला नाही. आज जान्हवी काहीशी शांत, कमी बोलणारी वाटत होती. मला घरी सोड, जान्हवी म्हणाली. तेवढ्यात विक्रमच्या नजरेसमोर वडापावचा स्टॉल आला. वडापाव खाशील? त्याने विचारलं. हो ठीक आहे, जान्हवी शांतपणे म्हणाली. भाऊ 2 द्या, विक्रमने ऑर्डर दिली. भाऊ लगेच तयार करायला लागला. जान्हवीने पर्समधून पैसे काढायला सुरुवात केली. हे तू काय करतेस? विक्रमने तिचा हात थांबवत विचारलं. पैसे देत, ती बोलत असतानाच विक्रमने मध्येच थांबवलं. प्लीज असं करू नकोस. अरे पण प्रत्येक वेळी तूच पैसे देतोस, जान्हवी म्हणाली. हो तर काय झालं, तुलाही कधीतरी पार्टी घेऊ, पण आत्ता नाही. विक्रम हलकसं हसत म्हणाला. विक्रम जान्हवीला पैसे द्यायला तयारच नव्हता. दोघांनीही वडापाव खाल्ले आणि नंतर विक्रमने तिला घरी सोडलं. उद्या भेटू, विक्रम म्हणाला. हो, आणि उद्या तूही ऑफिसला येणार. तुझं सस्पेन्शनही संपलं आहे.
जान्हवी हसत म्हणाली. हो नक्की, विक्रमने उत्तर दिलं. जान्हवी घरी गेली. ती खूप दमली होती म्हणून कपडे बदलून लगेच झोपून गेली. त्या दरम्यान राजवीर 2 वाजेपर्यंत काम करत होता. त्याने वेळ पाहिली. 2 वाजून गेले होते. त्याने लॅपटॉप बंद केला आणि बेडवर झोपायला गेला. औषध घेतलं पण झोप काही गेल्या येत नव्हती. तो सतत जागाच होता. पलटा मारत होता. मूड आधीपासूनच खराब होता. तो घड्याळाकडे पाहत राहिला पण ना झोप येत होती ना वेळ पुढे सरकत होती. शेवटी 4 वाजता तो उठून बसला आणि सरळ आपल्या जिममध्ये गेला. बराच वेळ व्यायाम करून त्याने शॉवर घेतला. शॉवरनंतर त्याने कपाट उघडलं आणि त्यातली एक जुनी अल्बम काढू लागला. का सोडून गेलात तुम्ही मला? मी महत्त्वाचा नव्हतो का? कधीच प्रेमच नव्हतं का माझ्यावर? होतं तर तुम्ही मला कधीच असं सोडून गेला नसता. अल्बम हातात धरून तो स्वतःशीच बोलत होता. तो अल्बम घेऊन खालीच बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. आजच्या दिवशी मी काही काम करू शकत नाही हे तुम्हाला पण माहिती होतं. आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही असता तर तुम्हाला माझा किती अभिमान वाटला असता. पण नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा कोणीतरी दुसरंच जास्त प्रिय आहे. प्रिय होतं. मी तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हतो. असं म्हणत तो मोठ्याने रडू लागला. राजवीर इतका भावनिक का झाला होता? त्याच्या आयुष्यात असं काय झालं होतं किंवा आता काय सुरू होतं हे कुणालाच माहिती नव्हतं. राजवीर आपली पर्सनल लाईफ कधीच कोणाशी शेअर करत नव्हता. काही वेळाने त्याने डोळे पुसले आणि ऑफिससाठी तयार होऊ लागला. दुनियेसाठी तो कितीही रागीट कठोर असला तरी आतून तो खूप इमोशनल होता. काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत जे काही घडलं होतं त्यातून तो अजूनही पूर्णपणे सावरू शकला नव्हता.